गावाचं नाव होतं धनगाव. छोटं, डोंगरांच्या उतारावर वसलेलं, जिथं दिवस लवकर सुरू व्हायचा आणि रात्री लवकर झोपायचं पथ्य असायचं. पण या गावातली एक म्हातारी जनकाबाई नेहमीच लोकांच्या चर्चेत होती. पांढरे केस, पिवळसर डोळे आणि ओठांवर कायम एखादं गूढ हास्य. लोक म्हणायचे, जनकाबाई बरी नाही, तिचं मन फार लोभी झालंय. कोणी म्हणायचं ती जादू करते, कोणी म्हणायचं ती लोकांचे पैसे बुडवते. पर खरं कोणालाच माहीत नव्हतं. तिचं घर मात्र गावाच्या टोकाला पडक्या वाड्यात होतं आणि तिथून अधूनमधून रात्री विचित्र आवाज यायचे. एका दिवसाचं आठवते, गावात नवीन आलेला तरुण नामदेव बँकेत नोकरीला लागला होता. त्याच्या हातात गावातील लोकांची ठेवी आणि व्यवहार असायचे. जनकाबाई दर आठवड्याला त्याच्याकडे यायची आणि म्हणायची, बाबा, माझं 40,000चं काम आहे, देऊन टाक ना, उद्या परत करीन. नामदेव सुरुवातीला म्हणायचा, अगं आजी, एवढं कसं देऊ? नियम आहेत. पण तिच्या डोळ्यातली एक वेगळी चमक त्याला गोंधळून टाकायची. हळूहळू ती नामदेववर आपला विश्वास बसवू लागली. काही गोड बोलायची, काही वेळा हातातली थंड 100ची नोट देऊन म्हणायची, हे घे बाबा, तुझ्या चहासाठी. काही आठवड्यातच नामदेव तिचं काम करू लागला. थोडे थोडे पैसे देऊन उद्या परत देईल या खात्रीवर. पण त्या पैशांचा परतावा आला नाही. नामदेव आता बेचैन झाला. बँकेच्या ऑडिटचं दिवस जवळ आला होता आणि 40,000चं खाते गायब. त्याने म्हातारीला भेटायला तिच्या वाड्यात गेला. रात्रीचा काळा अंधार, घरात दिवा एकच आणि आतून धुरकट वास. जनकाबाई अंगणात बसलेली होती आणि तिच्यासमोर काही कागद आणि काही नाणी. आजोबा, तुम्ही मला पैसे परत द्यायचं म्हटलं होतं ना? नामदेवनं थरथरत्या आवाजात विचारलं. ती हसली. पैसे? कोणते पैसे? मी कोणाकडून काही घेतलं नाही रे बाबा. तिचं उत्तर ऐकून नामदेवच्या अंगावर काटा आला. त्यांना बँकेचं पावती दाखवली, पण म्हातारी म्हणाली, ही सगळी बनावट आहे. नामदेव रागावला, पण तो आत शिरला तसा काहीतरी विचित्र दिसलं. भिंतीवर जुन्या नोटांची बंडलं बांधलेली, काही सोन्याचे नाणे आणि एका टेबलावर मृत पक्ष्याचा फोटो. तो मागे सरकला. ही काय चाललंय? म्हणताच म्हातारीच्या चेहऱ्यावर हास्य आलं. बाबा, ह्याच पैशांनी माझं पाप वाढतंय. हे सगळं लोकांनी मला दिलंय. त्याने तिचा हात धरला तर ती गुरगुरली. तू पण बाकीच्यांसारखाच आहेस. लोभ तुझ्या डोळ्यात दिसतोय. अचानक वारा सुकला, घरातला दिवा विझला आणि बाहेर कुत्र्यांचा भुंकणं सुरू झालं. नामदेव भीतीने पळून गेला. दुसऱ्या दिवशी बँकेने चौकशी सुरू केली. नामदेववर फसवणुकीचा आरोप ठेवला. त्याला नोकरीवरून काढलं गेलं, पण त्याने शपथ घेतली की तो जनकाबाईचा भांडाफोड करणार. त्या रात्री त्याने आपल्या मित्र पांडूला सांगितलं, आपण त्या म्हातारीच्या घरात जाऊन शोध घ्यायचा. दोघं रात्री वाड्याकडे गेले. आत अंधार, पण घरात थोडा मंद प्रकाश होता. आत त्यांनी पाहिलं की म्हातारी एका जुन्या तिजोरीसमोर बसून काहीतरी मोजत होती. बंडलं, नोटा आणि एका छोट्या पिशवीत लाल रंगाचा द्रव. पांडू कुजबुजला, ती जादू करतीये की काय? पण नामदेवच्या डोळ्यात फक्त आपले 40,000 होते. त्याने हळूच दरवाजा उघडला आणि आत गेला. म्हातारीने वर पाहिलं आणि म्हणाली, तू परत आलास बाबा? आता मी तुला सांगते, या पैशांमध्ये शाप आहे. नामदेव ओरडला, शाप नाही, हे माझे पैसे आहेत. म्हणताच तिजोरीवर हात ठेवला आणि पुढच्या क्षणी त्याच्या शरीराला विजेचा धक्का बसल्यासारखा झटका आला. तो बेशुद्ध पडला. म्हातारी हसली. लोभ माणसाला संपवतो. पांडू घाबरून पळून गेला. दुसऱ्या सकाळी गावात अफवा पसरली की नामदेव वाड्याजवळ मृत सापडला. पोलीस आले, पण म्हातारी शांत होती. त्याने माझं घर फोडायचा प्रयत्न केला, ती म्हणाली. पोलिसांनी घर तपासलं, पण कोणतीही रोख रक्कम सापडली नाही.
फक्त काही जुने फाटके कपडे, तिजोरी रिकामी आणि एक मातीचा देवघर. पण त्या देवघरात काहीतरी चमकत होतं. एका छोट्या पिशवीत जुनी नोट होती, त्यावर रक्ताचे डाग. पोलिसांनी म्हातारीला अटक केली. चौकशी दरम्यान ती म्हणाली, मी कुणालाही मारलं नाही, पण पैशांचा शाप मारतो. तिचं वाक्य सगळ्यांना गोंधळवून टाकणारं होतं. गावातल्या लोकांनी म्हणायला सुरुवात केली की जनकाबाई पैशाने नव्हे पापाने श्रीमंत झाली होती. पण पोलीस तपास करत होते. त्यांना त्या घराच्या मागच्या बागेत खोदकाम करताना काही सापडलं. तिथे 40,000च्या जुन्या नोटा, ओलसर पण व्यवस्थित बांधलेल्या. त्याच्याजवळ एक डायरी सापडली, ज्यात जनकाबाईने लिहिलं होतं, प्रत्येकाने मला फसवलं, आता मी त्यांचे पैसे दफन करते. तपास अधिक खोल गेला आणि कथा आणखी भयानक बनू लागली. जर तुम्हाला ही कथा आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.